पेपरमध्ये जेव्हा एक शब्द एक किंवा वर्ड जरी चेंज झाला ना, तर आपण आपल्या स्टाफ आणि आपल्या टीचर्सला नाव बोटं ठेवतो की हे तर शिकवलंच नाही. तर समजून घ्या, त्यांनी ते शिकवलंय, बट एक वर्ड जंबल झालाय फक्त. पेपरमध्ये कधी रेफरल सिस्टम विचारतं, कधी रेफरल सर्व्हिसेस. याचा अर्थ रेफरल सिस्टम तुम्हाला शिकवलं नाही असं नाही, हे शिकवलं बट आलं तिथे सर्व्हिसेस, तर याच्यात त्या टीचरची चुकी नाही. युनिव्हर्सिटी आणि पेपर सेटर्स कुठले शब्द वापरतात ते त्यांचा विषय आहे, तुम्ही समजून घेतलं पाहिजे. एका याचे भरपूर शब्द पर्यायवाची शब्द असतात. जसं दुसरं एक्झाम्पल, साईन्स आणि सिम्पटम्स. हे जास्त तर क्लिनिकल सब्जेक्ट्स मध्ये पाहायला मिळेल, MSN चाइल्ड वगैरे. साईन आणि सिम्पटम्स प्रत्येकदा येईल याची गॅरंटी नाही, कधी ते क्लिनिकल मॅनिफेस्टेशन पण विचारते, आणि हे प्रत्येकाला लागू होते बरं. ANM असो, GNM असो, BSc असो, एनीबडी. तर टीचर्सचं नाव बोटं ठेवण्यापेक्षा तुम्ही तुमची वोकॅब्युलरी सुधारवली तर तुमचाच फायदा आहे ना. तर टाइम वेस्ट करू नका, नवीन नवीन काहीतरी शिकत राहा आणि नर्सेस युनिव्हर्सिटीला फॉलो करा अशाच व्हिडिओसाठी. कीप स्टडिंग.